हॅलो गाईज, वेलकम टू द माय न्यू व्लॉग. तर आज जाणार आहे, म्हणजे आता जाणार आहे कॉलेजला. मी जाणार आहे पुढं. मग विश्वजित येतो आहे माझ्या गाडी घेऊन. शक्यतो मध्ये भेट झालं तर काय गाडीवर जायचं होतं आहे. मग काय जरा वरून निघायचं आता. इथे बस 7ला, आता वाजले 6:30. लवकर निघायला पाहिजे. तर फायनली पोहोचलो बस स्टँडवर. ते मागं विश्वजित, बस स्टँड आहे आणि आता जायचं आहे कॉलेजच्या दिशेने. अजून एक मित्र येणार आहे म्हणून थांबलो दोघं आम्ही. कोण येणार आहे रे? फोनवर बोलायला पाटील येते. पाटीलला घेऊन जायचं आहे. पाटीलला काय चालत पाय नाही यार. तिथे गणपती बसवलेत स्टँडवरती. त्यांचं काय स्पीकर नाही चालत. आलं का नाही? आला का? काय पण बोलतोय ती बघते काय नाही, ते त्याच्याकडे जात नाही. तू बोल गे रे. काय लाजाळू प्राणी. जरा जवळ येऊन बोल रे. काय जमत नाही तुझं येत नाही सोड कशात. तू टेन्शन घेऊ नको. माझी येत नाही आधी की आता तिथं वाचावं लागतं थांबून. ते गेट जवळ, गेट काय बंदच केले. ते शॉर्टकट रस्ता आहे आत जाण्यासाठी. इथे काय छोटंसं आहे, तिथून काय जात नाही आपण, इथूनच जायचं. लाजू नको कसं दिसतंय आमचा डॉन कसं डॉन लाजू. तर फायनली आलो घराजवळ. भूक लागले भयंकर. असं तसं काय 10 रुपये चॉकलेट घेऊन तेच खात आले. त्याच्यावर टिकलं एवढं उशीर. आता टिकायच होत नाही. आता होत नाही, आता संपले सगळं एनर्जी. चॉकलेट पण संपलेत काय आहे ते संपलेत. आता घराजवळ येईल तसं अजून. हे तांबे कोणाच आहे रे ते मला नको आहे. इथनं जातो मी. तिथे पुढे जा. सिरियस म्हणतोय मी. जा म्हणतोय मी. पास झालं एक तर चालू. भूक लागली त्यासाठी तुला जा म्हटले की. तेच की इथूनच जाणार आहे फक्त मी. उडे खाण्याच टायमात खाली पडून नाही तेवढं सुरक्षित ठेवतो की माझं. काय माहित आता. नाही तसं काय करत नाही. फायनली पोहोचलो घरी. बस झालं फिरून. आता सध्या खाली आलो आहे. इकडे साईडला आपला कांदा आहे, ह्यांना घेऊन. तर थोडं झोपलो होतो कॉलेजवरून आलेलं. तर काय झोप लागे ना, मग काय बसून तर काय करावं म्हणून थोडा वेळ थांबलो. नंतर इकडे खाली आलो आहे. ह्याला की एवढं पिडालं आहे मला आज. इथे येऊन खाली बसलो आहे. पाय दुखायला मला यांचे मागं फिरून इथे येऊन बसलो आहे. दोघं त्या साईडला पडाले तिकडं बेड्यांच्या शेतात. इकडं पूर्ण चारत आणलं. तर परत उद्या कॉलेजला जायचं होतं का नाही काय माहीत नक्की. ते तिकीट 72 रुपये जाणं येणं. जायला 36, यायला 36. पास काढायला पाहिजे. पासचं बोनाफाईट एक घ्यायला पाहिजे. बोनाफाईट आज घेणार होतो, पण काय तिथे घेतलो. नंतर काय लेक्चरचं चालू झालं. परत 12ला सुटलं, 12:15ला बस लागली. त्यामुळं काय घ्यायचं झालं नाही. हे आलं इकडं परत. ते तिकडंच जातं आहे. हे चालू झालं मस्ती याचं. काहीच काम नाही यांना. मस्ती चालू झालं याचं. अजून एक थोड्या वेळाने घेऊन जायचं यांना. आता वाजलेत 4:45. तर अजून एक 6-6:30 वाजता घेऊन जायचं. अजून एक तास सोडून मग बाकीचे काम. अजून गणपती विसर्जन केलं नाही. गणपती विसर्जन उद्या आहे. 5 दिवसाला काही केलं नाही, 7 दिवसाला. दरवर्षी 7 दिवसालाच करते. मग उद्या करायचं. तर फायनली आलो घरी त्यांना घेऊन. मग आता गणपतीच्या आरतीसाठी ते काय हराळे वगैरे जे काय लागते ते जाऊन आणायला पाहिजे. तर आता सध्या एकटा घरात. मम्मी ते गेलेत जरा तिकडं. आज ते लक्ष्मीचं काय प्रसाद आहे वाटतं. आज गौरी, सॉरी लक्ष्मी म्हणाली मी, गौरी वाटतं. तिकडे गेले सगळे. आज एकटाच आहे. मग काय फिरालो इकडे तिकडं. काय करमीनं झालं इकडे. ते एकटाच आहे. हे झोपलं. याचं काय काम नाही काय नाही. दिवस रात्र झोपाच मारायचं. दिवसा त्यांच्या मागं पळत आहे आणि रात्री बरोबर तिथं झोपतं आहे कट्ट्यावर. लय छान आहे. आणि यांचं काय पोट भरून खाल्ले ते आणि झोपले ते काय तोंड सावलं ते. मी फिरालो आहे इकडं तिकडं. काय कुठं मन लागे ना काय नाही. एकटा आहे. काय संध्याकाळी तिकडं गणपतीला जायचा विचार आहे. मित्र ये जावं म्हटलं आहे. पण आज एक लास्ट दिवस आहे. परत ते विसर्जन 7व्या दिवशी विसर्जन आहे. मग काय त्यामुळे आज जायचं विचार आहे. बघायचं
काय होते नक्की नाही. बघू, त्यांना कॉल जावेच म्हटलं आहे त्यानं शक्यतो. मग जायचं झालं की जायचंच. असंच फिरता फिरता एक गोष्ट भेटला. हे सीताफळचं झाड इथे एक आहे आणि तिथे एक आहे. आणि ह्याला सीताफळं लागलेत बारके बारके. इथे एक आहे, अजून 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 इथे एक दिसलं, अजून एक दिसले मला. ह्या साईडला एक आहे, इथे एक आहे, अजून अजून आहेत आत. आणि हे बरोबर हे पण झाड मोठं झालं आहे. किती एकदा पहिल्या सुरुवातीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं हे झाड मी किती बारकं होतं काही त्यामुळे. आणि हे रामफळचं झाड, याला पप्पाने असं बांधलं आहे तिकडं पडालं आहे म्हणून. पप्पालाही टॅलेंटेड आहेत आमची. हे असं आहे. आणि हे काय लिंबूचं झाड, हे पिवळं रोग पडायला तर औषध मारलं याला. हे काय कुत्र्याला भाकर टाकलं आहे आणि हे असं ठेवलं आहे. असं अन्न वेस्ट करायला नको. त्याला एक काम करूया, चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवूया. बघूया ते ट्राय करूया ते खाता आहे का. शक्यतो खाणार नाही, कारण ती सगळं चपातीच मागत आहे आणि ते पण गरमागरम. ऐ दर खात नाही. घेतलं 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 कसं काय घेतलं काय माहीत. ओटा ओट, आज काही जायचं प्लॅन नाही वाटतं त्याला फिरत तिकडे इकडं. ओटालाय ओटालाय. मी जर लांब जातो बघू. सफारी सफारी काय मस्त दिसते गाडी. वाव, ब्लॅक आरसा सगळे ब्लॅक बसवलं आहे त्यानं. जाम दिसते गाडी पूर्ण. उठके काय प्लॅन आहे, बसायचं आहे अजून. मी आहे म्हणून ते उठेनं झालं आहे. बघूया. उठे उठ. उठला उठला. आता जाऊन लपवत आहे ती. इथूनच बघूया आपण. लांगडाला काय झालं याला, तिथे नेऊन ठेवलं. खाते काय माहिती, खात नाही शक्यतो. परवा दिवशी 1-2-3 कुत्रे येऊन चावलेत त्याला. बिन काय मी जाते, भांडण काढते, चावून घेते, घरी येते. आणि त्याला सोडवायला आम्ही जायचं. माझ्या हातून 2-3दा वाचायला ये, नाहीतर 4-5 कुत्रे ह्याचे मागं लागले होते. असलं कुत्रे. ऐ खा की. तर आता वाजलेत 7:15 7:30 वाजलेत आता. नक्की म्हटलं तर 7:15 वाजलेत आता. तर अजूनपर्यंत तर मम्मी आली नाही. मग काय जरा हातपाय वगैरे धुवून उभं फिरायलो आहे. इथे 1-2 मिनटं बसलो कट्ट्यावर. मग काय कुठं काय म्हणलं गे ना, कारण मी झालं एकटा आहे. मग इथे खुर्चीवर एवढं बसलो, काही काही नाही झालं आहे. तिकडे गणपतीकडे तर जावं वाटालं आहे. इथं काय घरात ठीक वाटेना म्हणून. घरात कोणच नाही सध्याला. आणि त्यात तर मम्मी ती येतील अजून 15-20 मिनटात. कॉल करायला पाहिजे येतील. पण मला एक काही ना आज कसं काय मला म्हणजे असं मन लागीन झालं कशावर. माझं छायाचित्र आपल्या ह्या वर्षी गणपती बाप्पाला मी नाही आहे तसं आणलं आहे. आणि मी पण आणलं नाही, मित्राला आणायला लावलं आहे, त्यानं जाऊन आणलं आहे. मग म्हणजे मी सांगितलं आहे, घरातली सांगितलेत आणायला. त्यावर्षी काय तेवढं माझ्या मनाप्रमाणे झालं नाही गणपती साजरा. पुढच्या वर्षी आहे. ह्या वर्षी जाऊन पुढच्या वर्षीच दोन्ही मिळून एकदमच करतो मी. मस्त डेकोरेशन वगैरे सगळं. तिथे कोणतरी दिसायला मला आलेलं. बघूया कोण आहे तिथं. घरात काय दिसणार नाही तिकडं. आता काय थोडं तसंच अंतर वाढतच चाललं आहे. तिकडं कोणतरी आलं इकडच्या दिशेनं. बघूया पूलवर आहे तिथं अजून. आता मित्राच्या घरी गौरी आहे ना, गौरी. मग तिथं ते प्रसाद खायला त्याने हे म्हणाला आहे, कॉल करायला आहे. आता जाऊ का नको कन्फ्यूज झाले मला. तिकडे मित्राच्या घरी जायचं होतं गौरीला, तर ते कॅन्सल केलं. भाव गेला ते करून गावातून जायचं तिकडं. मग मी जायचं इकडं गणपतीला. मी जाणार नव्हतं शक्यतो, पण जायचं होतं थोडं मग. पण नंतर नको वाटलं. परत एकच दिवस आहे ना, आज एक दिवस, परत उद्या 7व्या दिवशी जात आहे. आता मम्मी पण जाणार आहे कसं पण. मम्मी त्यांच्यासोबत जातो मी पण. या घरात पण असं तसं मन लागे ना करमे ना. तर आता जाणार आहे मी आणि मम्मी गणपतीला तिकडं वर. फायनली गणपतीला वगैरे जाऊन घरी पोहोचलो. आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.